चिखली में अवैध गैस रिफिलिंग मामले में पिंपरी चिंचवड क्राइम ब्रांच के संपत्ति निरोधक अपराध दस्ते ने बड़ी कार्रवाई की है। इस कार्रवाई में 126 सिलेंडर समेत 8,32,500 रुपए का सामान जब्त किया गया है। इस मामले में शशिकांत शंकर भांगरे उम्र 43 निवासी चिखली, सागर सूर्यकांत मिर्गाजी उम्र 26 निवासी चिखली, अमर महादेव साठे उम्र 29 निवासी चिखली, योगेश गंगाधर गुंडाले उम्र 19 निवासी चिखली को आरोपित किया गया है। पुलिस उपायुक्त संदीप डोईफोड़े के मुताबिक संपत्ति निरोधक अपराध दस्ते को सूचना मिली कि पवार बस्ती कुदलवाड़ी में अवैध गैस रिफिलिंग का काम चल रहा है। इसी के तहत पुलिस ने छापेमारी कर कार्रवाई की। पता चला कि भरे हुए गैस सिलेंडर से खाली गैस सिलेंडर में नोजल की मदद से गैस रिफिल की जा रही थी। इस कार्रवाई में कुल 8,32,500 रुपए मूल्य के 126 गैस सिलेंडर और 2 टेम्पो जब्त किए गए। माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर माननीय श्री विनय चौबे सर यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे गुन्हे शाखेला आज सक्त आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमचे जे सर्व वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे माझे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सर्व अंमलदार हे अवैध धंद्याबाबत माहिती काढत असताना अंमलदार रासकर व कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की पवार वस्ती कुदळवाडी चिखली या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरची अवैधरित्या रिफिलिंग करून त्याची विक्री करत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी आम्हाला 4 इसम हे आम्हाला त्या ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर रिफिल करताना मिळून आले। त्यामध्ये त्या सदर ठिकाणी आम्हाला 126 गॅस सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर व 2 टेम्पो असा एकूण 8,32,000चा मुद्देमाल मिळून आला आणि त्यावर सदर इसमाकडे चौकशी करतात सदरचा अवैध धंदा अमर जैन नावाचा इसम चालवत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्या 5 इसमांवर चिखली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 287-288 प्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3(7) प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। मी याद्वारे आपणास पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला कुठेही अवैध धंद्याबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या। आम्ही गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी अंमलदार अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यास आम्ही कारवाई करण्यास तत्पर आहोत। या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत। अमर जैन नावाचा जो आरोपी हा सराईत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि इतर जे 4 इसम त्यांच्यावर आम्ही तपास करत आहोत। ब्युरो रिपोर्ट VSRS न्यूज पिंपरी चिंचवड।